पैशाच्या नादामध्ये आम्ही आमची माती दूषित करून टाकली, आमचं वातावरण दूषित केलं, पाणी दूषित केलं आणि आम्ही म्हणतो आम्ही आमच्या पुढच्या पिढीसाठी कमवा. पिढी राहिली तर कमवशील ना. आज परिस्थिती अशी मुळच होत नाही. निसर्ग फार हुशार आहे, त्याच्याकडे न्याय 100% आहे. आज जपानमध्ये, जर्मनीमध्ये अशी परिस्थिती आहे की मूळ जर जन्माला घालणार असाल तर तुम्हाला गव्हर्नमेंट पॅकेज देतं फिरण्यासाठी. म्हणजे लहान मुलं हे जिनियस असतात. त्यांना जर योग्य वातावरण दिलं, आनंद दिला, प्रेम दिलं तर ते नैसर्गिकपणे जर विकास झाला, त्यांना कुठल्या शिक्षणाची गरज नाही. सद्गुरू असं म्हणतात, आई वडिलांचा सहवास याच्यासारखं दुसरं शिक्षण नाही जगात. पहिल्या 5 वर्षामध्ये मुलाचं ब्रेनचं पूर्ण वायरिंग होतं. किती वर्षात? 5 वर्ष. मग सगळ्यात जास्त काळजी किती वर्षात घ्यायला पाहिजे? पहिल्या. सगळं तुम्हाला ज्या मुलाला जे काय ट्रेनिंग द्यायचं, जे काय अनुभव द्यायचं, जे सगळं किती वर्षात द्यायला पाहिजे? पहिल्या 5 वर्ष. नंतर तुम्ही जर वायरिंग करायला गेले तर मग शॉर्ट सर्किट होत. आज आपण बघतो की फार मोठा अत्याचार चालू. माझं पोरग 6व्या वर्षीच इंग्लिशमध्ये फाड फाड बोललं. त्याला 6व्या वर्षी इंग्लिशमध्ये बोलायला लाव, तो मोठा झाल्यावर नाही इंग्रज झाला तर मग बघ. त्याला इंग्रजी काही माहित नाही, पण तो इंग्रज होईल. आणि परत सांगतो इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं. तुमच्या मुलांनी इंग्रजी बोलू नये असं माझं मतच नाही. तरी सगळ्या भाषा बोलाव्या. आम्ही तर 8वी पासून 5वी पासून इंग्रजी शिकलेली मुलं आहेत. आमच्या कधी अडलं नाही इंग्रजीमुळे. उलट आम्ही इंग्रजीमध्ये जेवढा अभ्यास करतो कदाचित इंग्लिश मिडियमवाले मुलं तेवढं करत असतील. परंतु ते इंग्रजी भाषेत शिकताना लहान वयामध्ये इंग्रजी संस्कार घेतात, भाषा कमी शिकतात. जेवढ्या सुंदर शिवाय इंग्रजी मिडियमची मुलं देतात तेवढे आम्हाला नाही देता येईल.